नमस्कार मित्रांनो, महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, आपल्या लेथ मशीनवर आपण बनवणार आहोत कटिंग ब्रशिंग बुश, जे की हाय स्पीड मोटरमध्ये वापरून त्याच्यावरती ब्रश फिट करून हाय फिनिशिंगसाठी वापरले जाते. या बुशचे थ्रेडिंग खराब झालेले आहे आणि ते आपल्याला नवीन बनवायचे आहे. त्यासाठी आपण MS रॉडमधून रॉड कटिंग करून घेतलेला आहे. तो कटिंग केलेला जॉब आपण चेकमध्ये पकडून ट्रू करून त्याला फोर्जावरती व्यवस्थित ट्रू करून आपण त्याला कट काढून देणार आहोत. स्टेप बाय स्टेप ओडी टर्निंग करून ओडी फेस टर्निंग करून त्याची साईज आपण मेंटेन करून घेणार आहोत. जे काही आपल्याला ओडीची साईज करायची आहे ती व्यवस्थित कट लावून टर्निंग करून ती साईज आपल्याला मेंटेन करून घ्यायची आहे. आपल्याला 16 ते थ्रेडिंग करायचं आहे आणि त्या थ्रेडिंगसाठी आपण जो डायमीटर करणार आहोत तो 16.2 मायनस करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो काही आपला ब्रश असणार आहे त्या ब्रशचा डायमीटर आपल्याला 19.6 ठेवायचा आहे. त्यावरती ब्रश असणार आहे तो व्यवस्थित टर्निंग करून पॉलिशिंग करून फिनिश करायचा आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप टर्निंग करून आपल्याला दोन्ही स्टेप ब्रशची स्टेप आणि थ्रेडिंगची स्टेप टर्निंग करून फिनिश करायची आहे. फिनिश केल्यानंतर आपल्याला साईज चेक करून ते आपण सेटिंग करून वरने चेक करून आपल्याला ती साईज बनवून द्यायची आहे. ती साईज झाल्यानंतर आपल्याला त्या ब्रश हा व्यवस्थित बसला पाहिजे त्यासाठी त्याची साईज आपल्याला 0.0 करून द्यायची आहे. आणि ब्रश त्याच्यामध्ये जास्त क्लिअर होऊन आपल्याला पॉलिश पेपरमध्ये त्याची साईज फायनल करायची आहे. त्याची साईज फायनल झाल्यानंतर पुढील डायमीटर आपल्याला थ्रेडिंगसाठी जो डायमीटर बनवायचा आहे तो डायमीटर आपल्याला टर्निंग करून घ्यायचा आहे. त्याची साईज करून झाल्यानंतर आपल्याला 16 डायमीटरला 0.2चं पिच मारायचं आहे. पिच मारण्यासाठी आपल्याला चेक करून व्यवस्थित त्याची साईज करून घ्यायची. स्टेप बाय स्टेप करून आपल्याला त्याची 16 ते थ्रेडिंगसाठी 16ला 0.2 मायनस करायचं. थ्रेडिंग झाल्यानंतर बसेल थ्रेडिंग लागते ते बेस्ट करायचं. मशीन आपल्याला व्यवस्थित यावी म्हणून तो शेवटचा कट आपण कमी करतो. त्याची व्यवस्थित साईज करून घ्यावी. ती साईज झाल्यानंतर आपल्याला
थ्रेडिंगची सेटिंग लावायची आहे. थ्रेडिंगची सेटिंग जे काही आपल्याला पिच मारायची आहे, 2 इंच पिच मारायची आहे. 2 इंच पिचची गिअर सेट करायची आहे. 2 पिचचे गिअर सेटिंग केल्यानंतर आपल्याला हळूहळू थ्रेडिंग ऑपरेशन चालू करायचं आहे. थ्रेडिंगच्या आकारामध्ये सेट करून आपल्याला टूल बॉक्समध्ये पकडायचं आहे. पकडून घेतल्यानंतर हळूहळू कट देऊन 1.2चे कट देऊन थ्रेडिंग हळूहळू चेक करून आपल्याला थ्रेडिंग फिनिश करायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण 1.2चे कट देऊन ते थ्रेडिंग आपण फिनिश करत थ्रेडिंग करायची जेणेकरून थ्रेडिंगची फिनिशिंग करत जात आहोत. त्याच्यानंतर रिव्हर्सला फ्री कट मागे घेऊन आपण परत स्टेप बाय स्टेप थ्रेडिंग ऑपरेशन करणार आहोत जेणेकरून याची काळजी आपण घ्यायची आहे. बघू शकता आपण स्टेप बाय स्टेप हळूहळू रिव्हर्स फॉरवर्ड करून 1.2चे कट त्याच्या आधी आपण जे काही गिअरची सेटिंग आहे स्क्रेनची सेटिंग योग्य झालेली पाहिजे जेणेकरून आपलं 2चं पिच आहे. 2च्या पिचनुसार आपले जे काही गिअर आहे तुम्ही बघू शकता 40, 120, 75, 70 वरील गिअर ए, त्याच्या खाली जो असतो तो बी, त्याच्यानंतर सी आणि चौथ्या नंबरचा आहे तो डी. असं दोन्ही पिचला जे काही गिअर आहे ते गिअर आपण सेट करून स्टेप बाय स्टेप थ्रेडिंग ऑपरेशन करताना सर्वात महत्त्वाचे गिअर लावणे आणि थ्रेडिंगचा टूल व्यवस्थित असणे आवश्यक आहे. आणि तुमची थ्रेडिंगची प्रॅक्टिस असायला आहे जेणेकरून थ्रेडिंग करताना तो टूल पुढील फेसला धडकू नये, त्यामुळे जॉब पण करावा नाही आणि तुमची थ्रेडिंग पण व्यवस्थित होईल. म्हणून तुमची